अशोक खरातचं मुख्य केंद्र असलेला सिन्नर तालुक्यातील मिरगावमधील ईशान्येश्वर महादेव मंदिर आणि आलिशान फार्म हाऊस ज्या 16.5 एकर जागेवर बांधण्यात आलंय ती जागा खरातनं माळी कुटुंबाकडून बळकावल्याचा आरोप आहे। 2004 साली 16 लाखांची जागा खरातनं केवळ 4 लाखात खरेदी करून नावावर करून घेतल्याचा आरोप जमिनीचे मालक जगदीश माळी यांनी केलाय। या माळी कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। माळी कुटुंब आहेत हे सख्खे 4 भाऊ। 1997 मध्ये यांनी ज्या ठिकाणी या बोंधू अशोक खरातचा आज आलिशान फार्म हाऊस आहे, ज्या ठिकाणी ते ईशान्येश्वर मंदिर उभारले गेलंय, ती जवळपास 16.5 एकर जागा या बोंधू अशोक खरातने याच माळीच्या कुटुंबियाच्या भावांकडून खरेदी केली होती 2004च्या दरम्यान। आम्ही सर्वसाधारणतः 1997 साली जागा खरेदी जगन्नाथ बोबे पाथऱ्याचे यांच्याकडनं व्हाईट कॅशने 15 लाखाला खरेदी केली होती। त्याच्यानंतर काही आम्ही आर्थिक अडचणीत आल्यामुळे खूप आर्थिक विवंचनेमुळे तर मग शेवट आम्ही गिऱ्हाईक शोधत असताना हे खरात साहेब तिकडे आले आणि त्यांना ती जमीन पसंत पडल्यानंतर त्यांनी जवळजवळ आम्हाला भुरळ पाडल्यागत अवघीन खूप कमी किमतीत ती जमीन आमच्याकडून खरेदी केली त्यांनी। असं सदर जागे विकण्याकरता आम्ही स्वतः वैयक्तिक मी खूप प्रयत्न केले। नाशिकमध्ये बरोबर लोकांकडे आम्ही माझे उतारे दिले, परंतु अशा व्यक्तींनी त्या जागेवर किंवा त्या उतऱ्यावर आमच्या काय प्रे केली असल्यामुळे काय तर आम्हाला जी माहिती मिळाली नंतर प्राप्त माहिती अशी मिळाली की ही लोक रात्रीची येऊन त्या जागेवर जेव्हा त्यांना जागा पसंत पडली, जेव्हा आमची जागा विकायचं कळालं, त्यांनी पण अगोदर सुरुवातीला काही गिऱ्हाईक पाहिजे प्रयत्न करा, पण नंतर जे विचार बदलले किंवा त्यांची काही नियत बदलली, मग त्यांनी ती स्वतःच घेण्याचा निर्णय घेतला तर ते रात्री येऊन ती पूजा अर्चा करायची। आणि त्या पूजा अर्चा करताना मग आमच्या लक्षात का इथं आम्ही दुसरे ग्राहक आणतो बी तर ग्राहकाला जागा पसंत पडते, ग्राहक घरी फोन करत नाही, काही नाही। मग यांनी त्या उतऱ्यावर त्या जागेवर काय प्रे केली असावा, यामुळं कदाचित एक मनामध्ये शंका वाढण्यास एक वाव मिळतो। त्या जागेसंदर्भात एक किस्सा असा काहीतरी सांगितला जातो का त्या विहिरीत कोणतरी मुलगी मयत झाली होती आणि ते काय नेमकं काय माहिती आहे का तुम्हाला? त्यांनी ते आम्हाला पण सांगितलं होतं की बाबा सर्व तुम्ही जर कंटिन्यू राहिले कायमचं तर तुमचा बी काहीतरी असंच होऊ शकतं, अशी भीती निर्माण करून दिली तुमच्या भावापैकी। आम्ही 4 भावापैकी दोघांचं काहीतरी तुमचं इथं होईल आणि आम्ही 2च भाऊ तिकडे राहत होतो त्यावेळेस। ती माणसाने मानसिक भीती निर्माण करून दिली त्यांनी आणि दुसरं व्यवहारही होऊन दिले नाही। बाहेर इतर लोक आले तर त्यांचे होऊन दिले नाही व्यवहार आणि त्यांनी स्वतः अतिशय अल्प दरात करून घेतली खरेदी आणि ती बी पूर्ण अमाऊंट आम्हाला दिली नाही व्यवस्थित। आमच्या एकच शासनाकडे मान्य की आम्हाला आज आम्ही भूमिहीन झालेलो आहे, आम्हाला ती आमची जी जमीन आहे ती आम्हाला परत मिळावी ही आमची शासनाकडे मागणी आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, कुंदेवाडी, सिन्नर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।